काय मूड आहे शेवगावकरांचा? शेवगावचा मूड म्हणजे बीजेपी. बीजेपी काय सांगा? बीजेपी. बीजेपी पुढचं घ्या ना, पुढचं घ्या ना, तुम्ही बोलत नाही, फक्त लंकेच असले पुढचं घ्या. बोला ना बोला ना बोला ना विचारा ना तुम्ही, सांगा. काहीतरी विचारा ना. शेवगावकरांचे सध्याचे जे प्रश्न आहेत, शेवगावकरांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पाण्याचे प्रश्न आहे, काय सांगा? पाण्याचा प्रश्न 8 दिवसाला पहिल्यापासून पाणी येत आहे, आज पण पाणी. बरं. हा 8 दिवसाला पहिल्यापासून पाणी येतंय, आता पण पाणी येतंय. दुसरा एक असा आरोप आहे विखे साहेबांवरती. तुम्ही आरोपच विचारताय हो फक्त. मग तुम्ही तुमचं मत मांडा ना. तुम्ही आरोपच विचारताय, आरोपच विचारताय. तुमचं मत मांडा. तुमचं मत तुम्ही फक्त आम्हाला आरोपच विचारताय. तुमचं मत मांडा ना. सांगितलं ना विखे साहेब. बरं नाही नाही तसं नाही म्हणत आहे, विकासाचे मुद्दे मांडा, तुम्ही चिडू नका. तुम्ही सांगा की विकासाच्या मुद्द्यावरती तुमचं मत काय, तुम्ही ते मत मांडा ना. विकास झालाय की? झालाय का? हा विकास झालाय. बरं म्हणजे रस्ते आहेत आमच्या वरूरला जायला, सगळीकडून रस्ता आहे, बघोरकडून रस्ता आहे, बरं. दुसऱ्याकडून रस्ता आहे, इकडून खरडगाव कोण रस्ता आहे, चौकोन रस्ता आहे. ज्या गावाला रस्ते नव्हते चौकोन रस्ते झालेत. अजून काय पाहिजे? दवाखाना आहे. बरं. 3 महिन्याचं कोविडचं काम तुम्ही जे 3 पिढ्याच्या वेळात घाटामार्फत लोणी मार्फत जे चाललंय ते दिसत नाही का लोकांना? बरोबर आहे. 3 महिन्याचं सगळं शासकीय यंत्रणा राबवली ना तिथं. बरोबर बरोबर. राम मंदिरासारखा मुद्दा आहे, 370 सारखा मुद्दा आहे. पहिल्यांदा कोणी यायचा अतिरेकी बॉम्ब हल्ला. आता काय सांगा ना, 10 वर्षात कुठं हल्ला झाला ते सांगा. बरोबर बरोबर. तुमचं म्हणणं आहे की नेतृत्व कोण सांगताय सांग ना. तुझी सारखी परिषद होती आपल्याकडं, आता जिथं 19 रुपयाला रिचार्ज MBA थोडा डाटा, आज 5G वर जमाना चाललाय. चंद्रयान सारखं होतं, कुठं होतं काय? रस्त्यापासून M 14 होते, आज M ची संख्या बघा, एअरपोर्टची संख्या बघा. अगदी बरोबर आहे. हेच मुद्दे येणं अपेक्षित होतं, चर्चा एकतर्फी व्हायला नको, म्हणूनच मी म्हणत होतो तुम्ही विकासाचे मुद्दे मांडा. काय सांगाल? बीजेपी 400 पार. 400 पार. धन्यवाद. हेच मतं मला तुमचे जाणून घ्यायची. ही मतं दिलखुलासपणे मांडल्या गेली पाहिजे. चर्चा एकतर्फी नको. चर्चा जर एकतर्फी झाली तर लोकशाही मजबूत होणार नाही. मंडळी नमस्कार. आपण आता उभे आहोत शेवगाव तालुक्यातील चितळे गावामध्ये. इथे बरेच तरुण मित्र आहे. ऊसाच्या रसावरती या ठिकाणी कडक उन्हामध्ये ताव मारताना दिसत आहे. मित्रा काय सांगशील? अरे काय सांगू, काय मूड आहे? काय नाही, गरमाटे गरमट आहे. आता गरमट आहे. इलेक्शनचं काय? इलेक्शनचं आता काय सांगावं. राजकीय परिस्थिती कशी आहे? बरी आहे. विकास बरा आहे. कोणी केला विकास? विकास कोणी केला आता काय सांगावं. तुमचं गाव नगर पासून खूप दूर आहे. हो आहे ना. बरोबर आहे. राजकीय पुढारी येतात का तुमच्यापर्यंत? येतात ना. येतात. बर. विकासाची कामं कोण करतं? विकासाचे काम तसे तर भरपूर तसे आपले सुजयदादा विखे पाटीलनी भरपूर कामं केलेले आहेत. सुजयदादा विखे पाटील हो, आणि चांगले काम आहे. आणि निलेश लंके बी 1 नंबर माणूस आहे. निलेश लंके पण 1 नंबर माणूस. हा भारी. दोन्ही पैकी एकच पक्ष येणार, 2 तरी. बरं, दोघांपैकी एक येणार. हो. 100 पैकी जर मार्क द्यायचे ठरले तर लंके साहेबांना किती द्याल? लंके साहेबांना 100 पैकी लंके साहेबांना किती मार्क? 100 पैकी 100. आणि सुजय दादाला नाही, त्यांचं पण चांगलं आहे, पण 100 पैकी मार्क किती सांगा ना? 60. 100 पैकी सुजय दादांना 60 आणि लंके साहेबांना 100. तरुण मित्राचं म्हणणं आहे की सुजय दादाला 100 पैकी 60 मार्क देईल आणि लंके साहेबांना 100 पैकी 100 देईल. इथे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काका गाव कोणतं तुमचं? चितळी. चितळी तालुका पाथर्डी. तालुका पाथर्डी. उन्हाचं बसले इथे निवांत? हो, 12 देऊन आलोय आता. 12 देऊन आले. पाणी सुरू आहे? हो. बर. कशाला चालू आहे पाणी? ऊसाला. ऊसाला पाणी आहे का? हा, आलंय आता सध्या. आलंय आता सध्या. बरं, विकासाच्या बाबतीत काय सांगाल? विकास शेतकऱ्याचा काय नाही विकास. बरं. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही? अजिबात नाही. कांद्याचं शेतकऱ्याचं वाटोळं केलं कांद्याच्या बाबतीत. कांद्याची तर निर्यात सुरू झाली ना? निर्यात गुजरातची झाली, फक्त महाराष्ट्राची नाही. चांगला अभ्यास करा. त्यांचं तर म्हणणं सुरुवात केली, फक्त पांढऱ्या कांद्याला हे दिलेलं आहे त्यांनी गुजरातच्या. हा, महाराष्ट्रातल्या नाही. बर. हा, तुमची काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून? निदान 25 रुपये कमीत कमी कांद्याला भाव पाहिजे. तुमच्या पिकाला भाव कोणतं सरकार देऊ शकतं काय वाटतं? नाही, भाजप तर देऊ शकत नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे.
भाजप देऊ सोडून कोणतं येऊ असंच मतदान करणार आहेत आम्ही आता. भाजप सोडून कोण? हो हो. आता मी डायरेक्ट लंके म्हणा ना. नाही नाही, भाजप सोडून कोणतं बी. भाजप सोडून कोण? हो. ते झाले. हो. फक्त भाजप नको. भाजप नको. वाटोळ केलं शेतकऱ्याचं. अहो 6,000 रुपये देत ना कशाला ते? काय त्या तुकड्याला अर्थ नाही ना. नाही, ते तुकडा फेकलेला आहे कुत्र्याला, असं अशी अवस्था आहे ती. पण आपण तर घेतोय ना. घेतो, पण ते काय लयच काय ऊसाचे पैसे नाही देत त्यांच्या शेतकऱ्याचे. जीएसटी त्यांच्या घरातून पैसे देत नाहीत ते. त्यांच्या घरातून देत नाही. शेतकऱ्याचाच टॅक्स वगैरे गोळा करून देतात पैसे ते. शेतकऱ्याचा टॅक्स गोळा करून आपल्याला पैसे देतात. हो. पण आता आपल्या तालुक्याला आणि पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. जिल्ह्यात बदल करायचा आहे. जिल्ह्यात पण बर, पण आता सध्या प्रचाराची परिस्थिती अशी सुरू आहे, विकासापासून वैयक्तिक टीका टिप्पणीपर्यंत प्रचार आलाय. एका पक्षाच्या उमेदवाराचं म्हणणं आहे सन्माननीय विखे साहेबांचं की मला इंग्रजी बोलता येते. लंके साहेब तेवढे शिकलेले माणूस नाही, प्रश्न मांडू शकत नाही. काय सांगाल तुम्ही? इंग्लिशचा प्रश्नच येत नाही तिथं. हिंदी पण हिंदी फक्त. पण जर इंग्लिश बोलता आली नाही तर निर्यात करायला बाहेर देशात कांदा निर्यात करावा लागतो. मग इंग्लिशच येत नाही ना. ते अधिकारी सक्षम असतात त्याच्यासाठी. हो, एक बाहेरचे जे निर्यात करायला याच्यासाठी अधिकारी असतात, IAS अधिकारी. हे आपलं पुढारी नाही करू शकत, फक्त पुढारी निर्णय घेत असतात. हे करा, अधिकारी कार्यवाही करत असते त्याची. भरपूर अशिक्षित आहेत. आमदार खासदारामध्ये भरपूर आहेत लोक, असे आहेत न शिकलेले भरपूर आहेत. न शिकलेले लोक भरपूर आहेत. कायला इंग्लिश येते, कायला येत नाही, कायला हिंदी पण नीट येत नाही, काय नाही. आणि ते मंत्री झालेले आहेत सध्या. बर, म्हणजे शिक्षणाची काही अडचण नाहीये. नाही, काय अडचण नाही. मग हे इंग्रजीचा मुद्दा का वारंवार समोर येतोय? ते त्यांना इंग्लिश जास्त येते म्हणून त्यांना वारंवार मुद्दा येतो त्यांचा. त्यांना इंग्लिश जास्त येते म्हणजे वारंवार मुद्दा समोर येतो. तुम्ही काहीतरी बोलत होते दादा. बोलत होतो म्हणजे आपण काय नव्हतं, मला काही समजत नाही पण लंकेला मतदान करणार आहे. तुम्हाला काहीच समजत नाही पण लंकेला मतदान करणार. लंके साहेबांचं आवडलेलं काम कोणतं? आवडलेलं ते कोरोना काळात सगळे लोक जिवंत केले ना त्यांनी. कोरोना काळात जिवंत केलं. आणि यांनी लस जिंकल्या. पण त्यांचं तर म्हणणं आहे आम्ही 70-80 हजार रुपयाची लस 400 रुपयात दिली. नाही नाही, त्यात 400 चुकीच आहे. 4,000 400 नाही, 4,000 दिली. काय म्हटले? 400 नाही, कितीला दिली? 4,000 रुपये. 400 रुपयाला दिली नाही, 4,000ला दिली. हो, 4,000. बरं ठीक आहे, 70-80 हजाराची औषधाची लस जर 4,000ला दिली असेल तर तो सामान्य माणसाला न्याय दिला ना. 100% सर. बरोबर आहे की नाही? मग आपण त्यांना विरोध का करतोय? माझा स्वतःचा विरोध नाही. त्यांनी नगर मनमाड रस्ता इतका मस्त बनवलेला आहे, त्याच्यानंतर रस्त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याची जलयोजना समृद्धीकरण त्यांनी पूर्ण घराघरात पोहोचवलेलं आहे. काही कामं अर्धवट राहिलेली ती पण पूर्ण करतायत सुजयदादा विखे. आणि त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या घराणेशाहीमध्ये, आपण म्हणतो घराणेशाही, पण घरामध्ये पिढून पाडा आलेले आहे. मग तुम्ही म्हणता घराणेशाही, मग एवढे दिवस तुम्ही डोळे झाकून होते का? तुम्ही काय एवढे दिवस निवडून दिलं 50 वर्ष त्यांना? बरं, पण प्रश्न असा आहे, घराणेशाही विरोधक नाही म्हणत आहे. घराणेशाहीचा प्रश्न असा आहे की सत्ता पक्षाची लोक आहेत त्यांचाच घराणेशाहीला विरोध आहे. नाही, बिलकुल नाही सर. नाही, जरी असतील तरी घराणेशाहीला माझा तरी स्वतःचा विरोध नाहीये. बरं, नाही, पण बीजेपीचं म्हणणं आहे घराणेशाहीचं राजकारण आम्हाला करायचं नाही, जसं की काँग्रेसने केलं. नाही, त्यामध्ये काहींचं दुमत असू शकतं, प्रत्येकाचं एकमत होऊ शकत नाही सर. तुमचं मतदार म्हणून तुमचं सुजय विखेंना कमळ फुलवणार. धन्यवाद. संमिश्र प्रतिक्रिया आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं मात्र बोलकं आहे. या ठिकाणी काही मंडळी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगाल, काय मूड आहे? तुतारी का हो? सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणूस लोकांना आपलासा वाटतो. बरं. आणि हे सरळ सरळ धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई दिसते आहे. धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई. आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग पूर्णपणे नाराज आहे, कारण कांद्याला भाव नाही, दुधाचा भाव कोसळलाय आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळं जे ट्रान्सपोर्टेशन वाढलं आणि जे 700 रुपयामध्ये 1 एकर शेत नांगरून व्हायचं ते आज 1400 रुपये वाढलंय. पेट्रोलचा भाव 55 वरून 100 झालाय. पण त्या पट्टीत फक्त पेट्रोलच्या भावाचा जो डिफरन्स आहे तो वाढायला पाहिजे होता, तर डायरेक्ट डबलीची रेट झाल्यामुळे शेतकरी हवाल दिला आहे. बरं, म्हणून सिलेंडरचे भाव 400 चे 1200 झाले. तुम्ही शेतकरी म्हणून पक्षावरती नाराज? 100% नाराज. बरं, पक्षावर नाराज आहे की विखे साहेबांवर नाराज आहे? दोघांवर पण आहे. दोघांवरती नाराज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 15 किलोमीटर धरण आहे, पण प्यायला पाणी 15 दिवस पाणी येत नाही प्यायला. बरं. हा, तर आता तुमचा तालुका नगर पासून भरपूर अंतरावरती आहे. 2019 ची निवडणूक झाल्याच्या नंतर दिलेली आश्वासनं पूर्ण झाली का? नाही झाली अजिबात.
बर हा, म्हणून तर जनता नाराज आहे ना. बर हा, जनतेला हे खूप मोठ्या घरातलं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे जनतेनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, पण सगळ्या याचा अपेक्षाभंग झालेला आहे. आणि जायकवाडी धरण 15 किलोमीटर असताना सुद्धा पाणी येत नाही, आणि नांदेड पार विष्णुपुरी डॅमपर्यंत जायकवाडी धरणातलं पाणी जातं 100-200 किलोमीटर, आणि 15 किलोमीटरच्या लोकांना पाणी मिळत नाही. ही शोकांतिका आहे ना. बर काय सांगाल, तुमचं एकटंच गाव नाराज आहे की आणखी काही गाव नाराज? 100 गाव नाराज आहे. 100 गाव? हा, 100 गाव. 1-2 गावांचे नाव सांगता येईल का नाराज गाव? वडोल, वाघोली, लिंबे, नांदूर, आव्हान, वरूर, थाट, वाडगाव, बेल, साष्टी, पिंपळगाव, सर्व गावं घ्या तुम्ही, कोणतंही गाव विचारा, तुम्हाला हा याचा परिणाम तुम्हाला जाणवून दिसेल तुम्हाला. आणि सुप्त लाट आहे, फक्त नेते विके सोबत आहेत, कारण त्यांना त्यांचे चमडी बचाव करायचं आहे म्हणून ते स्टेजवर दिसतात, पण खालचे सर्वसामान्य कार्यकर्ते पुढाऱ्यासोबत अजिबात नाही. तुम्हाला पुढाऱ्यांना स्वतःची चमडी वाचवायची, सर्वसामान्य मतदार हा नेत्यासोबत तुम्हाला दिसणार नाही. काय सांगाल, काय मूड आहे? एकदम फ्रेश मूड आहे. एकदम फ्रेश आहे. हो का, रस पिल्यामुळे? हो. बर राजकीय परिस्थिती काय? राजकीय परिस्थिती सध्या रस पिल्यावर सांगतो. हो. बर निलेश लंके साहेब येतील अहमदनगर मधून, असं तरी वाटतं. निलेश लंके साहेब येतील. हो. का हो, काय आवडलं लंके साहेबाचं? त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे ती आवडते मला. स्ट्रॅटेजी आवडते. हो. त्यातली एखादी आवडलेला गुण त्यांचा? त्यांचं मॅनेजमेंट. त्यांचं मॅनेजमेंट. हो. आणि विखे साहेबाचं? विखे साहेबांचं एवढं हे नाही माहित नाही मला. माहित नाही, पण त्यांचा न आवडलेला गुण कोणता? तसं तर नाहीये, बट सपोर्टर आम्ही निलेश लंके साहेबांचे. अच्छा, सपोर्टर. तुमची आयडिओलॉजी? हो. अच्छा, काय सांगाल दादा? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी, निलेश लंके. निलेश लंके. तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निलेश लंकेला मतदान करणार की निलेश लंके म्हणून महाविकास आघाडी सोबत आहे? आता आमचं मतदान शेडीमध्ये लोकसभेला आहे. बर. तिथे आम्ही वाकचौरे साहेबांना मतदान करणार. आम्ही उद्धव ठाकरेचे कट्टर समर्थक आहे. बर. त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हटलं तरी निलेश लंके साहेब आमचे झाले शेवट. निलेश लंके तुमचे झाले? हो. बर, ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे निलेश लंके साहेब आमचे. लय मस्त बसले पाय पसरून. काय सांगाल? आमच्याकडे ना सुजयदादा विखे पाटील निवडून येते. काय म्हटले? सुजयदादा विखे पाटील निवडून येते. निवडून येते असं तुमचं म्हणणं आहे? बर बर बर. काय कारण हो? त्यांचे आवडलेले गुण? ते त्यांचं काम त्यांचे भरपूर झाले, काम चांगले. हो. पण त्यांच्यावर आता सध्या आरोप असा होतोय की ते कोणाच्या संपर्कातच नाही. ते आता त्यांचं थोडं कार्य मोठं असल्यामुळे जनते संपर्कात थोडे कमी असेल, पण प्रतिनिधीने संपर्कात राहायला पाहिजे का नको? राहायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग ते संपर्कातच नाही. मग आता संपर्कात येते ना आता इथून येते नाही की नाही संपर्कात त्यांचेच माणसं. काहीतरी बोलत होते तुम्ही आता. मी काय म्हणलो येते येते नाही, त्याच्या अगोदर काहीतरी बोलत होते तुम्ही. नाही. मी म्हणलो हे आपलीकडे नाही. हा, ते दुसरीकडचे असं तुमचं मत आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. जाणून घेऊया, उन्हाचा जसा पारा वाढलाय तसा शेवगावकरांचा मूड काय? काय सांगाल, राजकीय मूड काय शेवगावचा? मूड काय सांगता नाही यायचं, नक्की सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. दुतर्फा. दुतर्फा आहे. हा. तुमचं मत काय? आमचं काय आता कोणी जरी आलं तरी शेतकऱ्याचं नुकसानच. कोणी आलं तरी शेतकऱ्याचं नुकसान. नुकसानाची. बर. आता शेतकऱ्यांना न्याय कोण देऊ शकतं काय वाटतं? शेतकऱ्यांना कोणीच नाही देऊ शकत नाही. कोणीच देऊ शकत? कोणीच देऊ शकत नाही. कुठलाही सरकार देऊ शकत नाही. मग तुम्ही काय करा? 50 वर्षाचा इतिहास आहे, शेतकऱ्याला आतापर्यंत कोणीही न्याय दिलेला नाही. 50 वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. नाही दिला. काय करावं लागेल शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर? शेतकऱ्यासाठी योजना राबवाव्या लागतील. त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा लागेल. त्यांना जे खते बियाणे याच्यावर असतात, जीएसटी वगैरे काय टॅक्स लागलेला असेल तोही त्यांना सवलत दिली गेली पाहिजे. पण प्रश्न असा आहे, आपल्याला सामान्य माणसाला हे कळतं, सरकारी यंत्रणेतल्या लोकांना हे कळत नसेल का? अजिबात नाही. कळत असतं त्यांनी केलं असतं. हा, कळत नाही म्हणून करत नाही. पण ते अजाणतेपणे नकळतपणे ह्या सगळ्या गोष्टी ते करताय, कळण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना परिस्थितीचं गांभीर्य जाणून घ्यावं लागेल. शेतकऱ्यांचं जीवन जगावं लागेल बरं एकदा तरी, त्यावेळेस कळेल त्यांना. 1 वर्ष शेती करून बघावं लागेल. पण ते शेती करतील का? जे लोक 50 वर्षापासून राजकारणात आहे नाही, ते कसं काय करतील? नाही करू शकत नाही. मग काय करणार? ते टोलाटोली करणार. टोलाटोली. हो. बोलायचं नाही. मतदान करणार नाही का? करणार. कोणाला करणार? करू आता, कोणाला तरी एक जण करावंच लागणार आहे. बरोबर, एकाला करावं लागणार आहे. पण तुमचं आवडतं नेता कोण? नेते दोन्ही आवडतेच. असं कसं? दोघांना तर मतदान करता
करता येणार नाही. करू लंके साहेबाला करू. लंके साहेबाला करणार. हो. बर का हो असं का? लंके साहेब बरे जरा नवीन येत करते काहीतरी काम. नवीन आहे म्हणून करणार आहे. बर पण आता तुमच्यापर्यंत नेते पोहोचलेत का? हा पोहोचले ना. पोहोचलेत का? बर कोण पोहोचलं तुमच्यापर्यंत? लंके साहेब आलते ना. बर विखे साहेब बी आलते. आले होते. तुम्ही लंके साहेबांकडे का जाणार? तर विद्यमान खासदार तर आता तुम्हाला विखे साहेब आहे. विद्यमान आहे त्यांनी काम काही केले नाही, काही केले काही केले नाही. बर 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 बड़े भाई नमस्ते. आदाब. आदाब आदाब. क्या कहोगे? अभी जो है तो सरकार अच्छी होना, बस दूसरा क्या है. सरकार अच्छी होना. हाँ. बर क्या होना आपको? सरकार से क्या आस है आपको? आज तो क्या है, मेहनत तो हर एक को करना है जी, जिसका उसको करना है. परंतु काही अपेक्षा असतात ना. अपेक्षा आहेत ना. समाजात थोडंसं नाही का जे आज निर्माण झाले बर ते नाही व्हायला पाहिजे. एकमेकांसंग चांगलं राहिलं पाहिजे. सामाजिक तेढ निर्माण व्हायला नको, धर्मवाद नको हे म्हणायचं तुम्हाला. हो हो. बर बर बर. आणि असे बरेचसे काही प्रश्न आहेत का बाबा पाण्याचा प्रश्न आहे. आता शेवगावमध्ये 15-20 दिवस झाले पाणी नाहीये. आता काही गरीब जनता आहे का बिचारे कसं तरी ऍडजस्ट करतात, पण दरवेळेस विकत घ्यायला पाणी कुठून जाणार? पाणी विकत घेणं म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. बर एक माझा थेट प्रश्न असा आहे तुम्हाला. तुम्ही सुशिक्षित वाटताय मला म्हणून मी प्रश्न विचारतोय. आम्ही तालुकाभर फिरतोय परंतु नेत्यांच्या बद्दल बोलायचं म्हणलं की नेते लोक जरा घाबरतात. काय कारण आहे हो? घाबरायचा विषय नाहीये हा. आपला मत हा आपण मनातून सिद्ध करणार. माणूस तर तुम्ही पण चांगले आहेत, हे पण चांगले आहेत. बर पण आम्ही एकमेकाला दुखवणार नाहीत. बर आपलं जे गुप्त आहे ते गुप्त मध्ये करणार. मतदान हा गुप्त आहे ते गुप्त मध्ये करणार. बरोबर आहे. सरकार काय आहे ते ठरवेल. बर आपलं काय आपलं काम आहे मतदान करायचं हे आपण करणार. आपला वेळ काढून आपल्या कामातून वेळ काढून तिथे जाणार मतदान करणार. मंडळी आपण सध्या उभा आहोत शेवगाव शहरामध्ये आणि आपल्यासोबत एक दादा आहे. शरीराने भर भक्कम आहे, बलदंड आहेत. तसे त्यांच्याकडे पाहिलं तर गोड असतंय, तर डोकं सुद्धा मजबूत दिसतंय. काय सांगाल शेवगावची काय राजकीय परिस्थिती, राजकीय मूड काय शेवगावचा? शेवगाव सध्या तरी आता लंके साहेबांची झंका चालली आहे. बरं. हा तसं वैयक्तिक म्हणजे असं मला हरकत नाही की मी लंके साहेबांचा नाही किंवा विखे साहेबांचा नाही, पण आणि वैयक्तिक विखे साहेबांची बी आमची काही दुश्मनी नाहीये. पण आम्ही सर्वात जास्त नाराज आहेत ते फक्त आणि फक्त भाजप पक्षावर. जे भाजपने मागच्या 10 वर्षामध्ये दाखवायचं एक केलंय आणि करायचं एक केलंय आणि असंख्य त्या काळात अंधभक्त तयार केलेत. तर आज कुठेतरी असं वाटतं की आमचे डोळे उघडलेत आणि आता आम्हाला हिंदुत्व, ठीक आहे मी हिंदू आहे पण मी भारताचा हिंदू आहे, भाजपचा नाही. मला हिंदुत्व जेवढं जपणं गरजेचं आहे तेवढंच मला देश जपणं गरजेचं आहे. आणि देशात जे सगळं चाललंय ते कुणी बोलल किंवा नाही बोलणार, पण बऱ्याचशा लोकांना कळून चुकलेलं आहे का देशात काय चाललेलं आहे ते. असंख्य तुम्ही 2019चं इलेक्शन लढे का भ्रष्टाचारी बंद करू, भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकू, काय केलं तुम्ही? नाटकं केले, केस दाखल केल्या, सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात घेऊन टाकले. बस भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ भाजपने डायरेक्टली असा मेसेज दिलाय तुम्ही काही करा, आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला स्वच्छ करू. सगळे मोठे घोटाळ्याचे नेते भाजपमध्ये आहेत. भाजपला कोणत्या बेसवर निवडून द्यायचंय? भाजपला कोणत्या बेसवर निवडून द्यायचंय हा तुमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु तुम्ही हिंदूवर बोलत होतात, तुम्ही हिंदू आहात. शेवगावचा एक इतिहास आहे. शेवगाव हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. काय सांगाल शेवगावच्या बाबतीत? जोपर्यंत भाजप सरकार ठीक आहे 2019 पर्यंत शेवगाव शहरात सुद्धा सगळे मन मिसळून राहत होते पूर्णपणे. पण मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे वातावरण झालंय, दंगली म्हणा किंवा असंख्य गोष्टीचे म्हणा, हे वाद आहे ना विनाकारण पेटत चालले. ठीक आहे काही लोकांच्या चुकी पण असतील, मग मला हे म्हणायचं जर एवढा दोष होता तर मागच्या 50 वर्षात का हे दोष बाहेर नाही पडला? अचानकच का हिंदू मुस्लिम या बाकीच्या सगळ्या जातीवर एवढे दोष का तयार झाले? हे फक्त आणि फक्त सरकारने घडवलेल्या गोष्टी आणि याच्यात काही अंधभक्त झालेले सहभागी. हा ज्याची हिंदुत्वाची व्याख्या वेगळी. जसं मी सुरुवातीला सांगितलं मी हिंदू आहे, मला गर्व आहे, पण मी हिंदू भारताचा आहे, भाजपचा नाही. हिंदू मी जपणार पण आहे, त्यासोबत मी देशही जपणार आहे. पण आता देशाकडे जाण्याच्या अगोदर आपला गाव असतो, गावाच्या नंतर तालुका असतो, तालुक्याच्या नंतर जिल्हा असतो, जिल्ह्याच्या नंतर आपलं राज्य असतं आणि मग देश असतो. परंतु सगळ्यात पहिले आपला गाव लागतो. तुमचं गाव सुरक्षित राहिलं तर देश सुरक्षित राहील. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची काय भूमिका आहे?
गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरासरी जर विचार केला तर कुठलाही गाव जेव्हा एक निष्ठेने सगळ्याला सांभाळून घेऊन चालतो तेव्हा गाव ऑटोमॅटिकली सुरक्षित राहतो. पण जर काही लोक बाहेरून येणार आणि आपल्याच एकामेकाबद्दल दोष तयार करणार, गाव तर सोडा हो, घरातली घरात सुद्धा वाद तयार होतात जेव्हा दोष. मग माझं एवढंच म्हणणं आहे का फक्त जे चाललंय ज्यांनी त्यांनी फक्त राष्ट्र हितासाठी, गाव हितासाठी, स्वतःच्या घराच्या हितासाठी लढावं. विनाकारण काही मुद्दे उचलून हे जे भेदभाव सुरू आहेत हे बंद करावे. तुम्ही हिंदू वगैरे ठीक आहे, मान्य आहे, जे चाल ज्याला त्याला आपल्या आपल्या धर्माचं हे, पण त्याच्या पलीकडे हे तुम्ही देशाचा पण विचार करा. गावाचा विकास कसा होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी एका ही माणसाने विकास होत नसतो किंवा कोणी एक हिंदू नेता झाल्याने विकास होत नसतो. जेव्हा सगळ्याचे हात लागतात तेव्हा विकास होतो. त्यामुळे तुम्ही हे जात धर्म बाजूला सोडून आपल्या गावाचा, राष्ट्राचा, देशाचा कसा विकास होईल ते एकत्रितपणात येऊन लढा द्यावा, सगळ्यांचे विचार एक करावं, माझं एवढंच म्हणणं आहे. बरं, धर्माचा मुद्दा समजला, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्हाला काय वाटतं आपला देश सुरक्षित कोणाच्या हातात राहील? हा मे बी आता मला बी आतापर्यंत वाटायचं का मोदी सरकारच्या हातात गेले आणि देश सुरक्षित राहील, पण आज माझा कॉन्फिडन्स खाली आलेला आहे. त्यामुळे आता म्हणजे मी म्हणू शकत नाही कोणाच्या हातात आहे, पण एवढं मात्र म्हणू शकतोय भाजप सरकारच्या हातात तर देश सुरक्षित नाही राहणार, एवढं फिक्स बोलू शकतो मी. भाजप सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही राहणार, कोणाला मतदान करणार तुम्ही? आता जिल्ह्याचा जर हिशोब केला तर मी लंके साहेबाला मतदान करणार, पूर्ण केंद्राचा हिशोब केला तर मी काँग्रेसला मतदान करणार. तुतारी पुंकणार? हो, तुतारी. धन्यवाद. शेवगाव शहराची सध्याचा राजकीय मूड काय? राजकीय मूड इथं भाजपमुळं जे काही प्रॉब्लेम आले सगळे लोक 10 वर्षापासून बघतात, तर सगळ्या लोकांचं ध्यान आहे तुतारीकडं. शेवगावमध्ये परिसरात पाथर्डी, शेवगाव आणि मतदारसंघ म्हणून पूर्ण कर्जत, जामखेड मी सगळं फिरलेलं आहे. मी शिवसेनेचे कार्यकर्ता आहे. पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे, घरोघरी जाऊन. तर प्रत्येक ठिकाणी तुतारी वाजवायचा प्रोग्राम हा जनतेने हातात घेतलेला आहे. जनतेने हातात घेतला. आमच्या पोटाऱ्याचं पण कोणी ऐकायला तयार नाही, मान्य करायला तयार नाही. हे जनतेने विचार केलेला आहे की फक्त हे भाजप सरकारमुळे जी महागाई वाढली, जो लोकांना त्रास होतोय, शेतकरी लोकांचे जे हाल होतात, पाणी प्रश्न आहेत, रोडचे शहरात, या शेवगाव शहरामध्ये भाजपमुळे कोणती अडचण आली? शेवगाव शहरात भाजपने कुठलाच विकास केलेला नाही. आता शेवगाव शहराला पाणी प्यायला 20 दिवसाला मिळतं, 20 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा पाणी मिळतंय पूर्ण शहराला. 20 किलोमीटरच्या आत, 20 किलोमीटर पेक्षा जवळच्या अंतरावर तुम्हाला गोदावरी आहे, तरी पाण्याची एवढं दुर्भिक्ष काय? पाणी आपल्या उशाला, घरड आपल्या काय म्हणतात ते कोरड आपल्या घशाला, तशी कंडिशन इथं पाण्याची बिलकुल सुविधा नाही. एकदम कितीतरी आतापर्यंत किती इलेक्शन झाले, किती पुढारी आले, किती नेते गेले, पण अजून कोणीच केलं नाही. पण आज लंके साहेबांनी जे उमेदवार आहेत त्यांनी शब्द दिला आहे पाण्याचा प्रश्न मी लवकर तुम्ही तुतारी फुलवणार? हो, 100%. तुम्ही शिवसैनिक म्हणून बोलताय की एक मतदार म्हणून पण बोलतोय आणि एक जबाबदार शिवसैनिक म्हणून पण बोलतोय. एक जबाबदार शिवसैनिक आणि सुजाण नागरिक म्हणून. हो. धन्यवाद. शेवगावकरांचा राजकीय मूड काय? भाजप. कोणाला मतदान करणार? सुजय विखेला. का हो, नेमकं काय आवडतं सुजय विखे मध्ये? मोदी म्हणून करणार. बरं, विकासाच्या बाबतीत? विकास चालू आहे, सगळ्याच होतोय, सगळ्यांचाच होतोय, चालू आहे विकास. तुम्ही सुजय विखेला मतदान करणार, कमळ फुलवणार? कमल फुलवणार. तसं नाही, पण म्हणजे विकास सगळ्यात होतोय. सगळ्याला काय वाटतंय का विकास होत नाही. स्वतःपासून विकास करावा लागेल ना. आतापर्यंत असं नाही का आपण आपल्या घरात विकास करत राहायचं. देशाचा पण काही विकास करावा लागेल. देशाचा विकास कोण करतोय? देशाचा विकास सगळे मिळून करावा लागेल. घराचा विकास म्हटलं, विखे साहेबांचा घराचा विकास झालाय. विखे साहेबच झाला, सगळ्याच व्हायला पाहिजे. बरं, विखे साहेबांसारखा आपल्या घराचा विकास नाही. लोक काय म्हणतात विकास होत नाही, मग काय कमळ थोडी विकास करणार आहे, मोदी थोडी विकास करणार आहे, सुजय विखे थोडी विकास करणार आहे. मग कोण करू शकतं? सगळ्याला मिळून करावं लागेल विकासाचा विषय. मग सुजय विखे विकास नाही करणार, मग त्यांना निवडून का द्यायचं? नाही, विकास करणार, पण लोक काय सांगतात सुजय विखे विकास नाही करणार, मोदी विकास नाही केला, विकास केला नाही 10 वर्षात, असा विषय चाललाय सगळा. तर त्या अनुषंगाने म्हणजे विकास म्हणजे काय नसतं असं मला म्हणायचं. विकास नेमके काय, विकास काय प्रॉब्लेम असते, असं काय विषय विकासाचं इथं 20 दिवसाला पाणी येतंय असा नागरिकांचा आरोप आहे शेवगाव मध्ये. 20 दिवसाला मी जेल म्हणतो तेव्हापासूनच पाणी येतं त्या दिवसाला. बरं, असं बदल नको व्हायला का? बदल आता होईल ना मग हळूहळू. आता कधी कसं असतं साहेब, बदल कसा होतो? 2019 पासून तुमचे सन्माननीय विखे साहेब खासदार आहे शेवगावचे. सर आता विषय असा आहे, आता मी आज समजा 34 वर्षात झालोय, बरोबर आहे नाही? 34 वर्षात 20 वर्षात असा काही बदल कोणच पाहायला नाही भेटला. त्याच्या आधी पण वडिलांना विचारलं, असं चालू आहे म्हणे सगळं. परिस्थिती सध्या अशी जे तुम्ही कमळ फुलवणार. बरं, नमस्कार. आपण शेवगाव मध्ये 2 गोरे गोमटे आणि गोंडस तरुण आपल्या सोबत आहे.
काय सांगाल शेवगावचा राजकीय मूड काय? शेवगावचा राजकीय मोड आता काय सध्या लागलच, आता मतदान होईल त्याच्यानंतरच समजेल काय आहे, काय नाही. तुम्हाला काय वाटतं हवा कोणाची आहे? हवं तर नेते निलेश लंके. निलेश लंके, हो नक्कीच. नक्कीच. काय वाटतं कोणाची हवा आहे? निलेश लंके. निलेश लंके. तुम्हाला काय वाटतं? निलेश लंके. का हो? तुम्ही तिघही निलेश लंकेच म्हणताय असं का? कोरोना काळात त्यांनी खूप काही मदत केलेली लोकांसाठी आणि सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस आहे. फोन केला का लगेच उचलणार आणि तुमची काय अडचण असली ना लगेच त्याच्यावर अंमलबजावणी. महत्व आहे, अडचणीला महत्व आहे. जर तुम्ही अडचणीच्या काळात जर कॉल उचलत नसताल तर मग त्याला काय अर्थ नाही त्या गोष्टीला. वेळेवर अडचणीच्या काळात कोण कॉल नाही उचलत? आता दाव तर नाही घेऊ शकत आम्ही, पण आता इशारा आहे, समजने वालों को इशारा आहे काफी. समजणे वाले को इशारा काफी है. बरं, तुम्ही सगळे सुशिक्षित तरुण आहात, बरोबर आहे. तुम्ही देशाचं भविष्य आहे, काय बघता आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित कोणाच्या हातात असेल? सुरक्षित नाही बरं का, पण बेरोजगारीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. काँग्रेसच्या काळात म्हणजे लवकर जॉब वगैरे लागायचे, पण आता आम्ही 5-5 वर्ष झाले काही नाही, आम्हाला लवकर जॉब वगैरे काहीच नाही. आम्ही स्पर्धा परीक्षा करतोय. बरं, कोणत्या वर्गापर्यंत शिकले तुम्ही? आता मी BA ग्रॅज्युएट आहे. BA ग्रॅज्युएट. काय करता सध्या? सध्या आता काय हेच चालू आहे, आता घरी अभ्यास वगैरे. बरं, हा. स्पर्धा परीक्षा तुमचे? तेच BCA सेकंड इयर. स्पर्धा परीक्षा, नोकरीचे प्रॉब्लेम आहे. बरं, निघत नाही, भरती पण निघत नाही लवकर. त्यामुळे तुम्हाला बदल करायचा आहे. ओके, काहीतरी नवीन पाहिजे. पण आता प्रश्न असा आहे जोडून, तुम्ही तिघेही जेव्हा बोलत होते तुम्ही शिकलेले आहेत, एके ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही तुतारी वाजवणार, पण आता विखे साहेब म्हणताय की लंके साहेबांचं शिक्षण कमी आहे, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. काय सांगाल? शिक्षणाला महत्व नाही. अडचणीच्या काळात तुम्ही आमच्या सोबत असताल तर आम्ही तुमच्या सोबत आहे ना. बरं, आणि सगळेच इंग्रजी बोलणारे नाही आहेत. बरं, हा. पण इंग्रजी जर बोललं तरच आपले प्रश्न संसदेत मांडू शकतो ना. इंग्रज आपल्यावर राज करून गेले म्हणून इंग्रजी भाषा ही झाली, मोठी झाली. जर मराठी राज करून गेले असते तर मराठी भाषा आपली मोठी झाली असते ना. मराठीत बोलले ना, आपली मराठी बरं, महाराष्ट्रीय भाषा मराठी. बरं, तर आपल्या दमदार आवाज मध्ये मराठीमध्येच बोलणार, आपण इंग्रजी मध्ये नाही बोलणार ना. हा, मराठी दमदार आवाज, मराठीतच बोलायला पाहिजे. मराठीतच बोलायला पाहिजे ना संसदेत. बरं बरं बरं. दुसरी एक गोष्ट आहे, तुमचं शेवगाव शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळख बनली आहे शहराची. काय सांगाल, शहराची सुरक्षितता सत्ता कोणाच्या हातात दिल्यानंतर राहील? सत्ता काय आता तुम्ही पाहू राहिले, आपण मतदान कोणाला केलं तर रात्रीतून आपले नेते पलटी मारून राहिले. आपले निलेश लंके साहेब 2014 पासून शेवगाव दौऱ्यावर आहे. खासदार एक पण वेळेस आले नाही शेवगाव मध्ये. आता चालू काम झाले. बस स्टँडचं काम 5 वर्ष झाले बंद होतं, आता 1 वर्षात काम केलंय. आता केलंय पण काम तर होतंय ना. काम तर म्हणजे काम कधी, त्याला किती दिवस झाले. इलेक्शन आल्यावर काम होते. काय 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 म्हटलं? इलेक्शन आल्यावर काम होते. इलेक्शन आलं म्हणून काम होतंय. आणि रोडचं तर काहीच काम नाही. रोडला पट्ट्या मारल्यात कलरच्या, रोड छान दिसावा म्हणून. पण ते तर म्हणताय की मी जिल्ह्यातले सगळे रस्ते चकाचक केले. काय नाही. निलेश लंके साहेब तिथं बसले त्याच्यामुळे सगळे रस्ते पातोडे तालुक्यात विकास, शेवगाव तालुक्यात काहीच विकास नाही. असं का? असं काही दिसतंय ना तुम्हाला? आमदार भाजपाचे आहेत ना, आणि प्रॉपर तिथले आहेत. प्रॉपर तिथले म्हणून. हा. पाणी प्रश्न पण आहे शेवगावचा. 15 दिवसाला पाणी येतं. पाण्याचा जास्त प्रश्न. 15 दिवसाला. काय म्हटले तुम्ही? काहीतरी बोलत होतात. पाणी हे टायमाला येत नाही. पाणी येत नाही आमच्याच गल्लीत, आमची लांडी गल्ली येत 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी सुटते. कोण पाणी आणू शकेल? पाण्याचं तर ते नाही सांगता येतं, पण जे लंके की विखे? हा ते तर आहे, पण ते कसं आहे जे नाही कोण आणेल? लंके की विखे? विखे आणू शकतात. विखे आणू शकतात. हा, पाणी आणू शकतात. पण आता मागच्या 2019 पासून तेच खासदार आहेत. हा, आणू शकतात, पण आता कसं आहे, का नाही आलं बघ एवढ्या दिवसात? आता त्यांना माहिती आहे, पण कसं आहे आता हळूहळू शेवगावची होऊ राहिली सुधारणा, तसं मी नाही म्हणत नाही. पण कसं आहे थोडं पुढच्या. पण तुम्हीच मगाशी म्हटलं की पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि आमच्याकडे पाणी नाही. नाही म्हणजे कसं आहे, आमच्या बोरला येतं, समजा माझ्या बोरला पाणी येतं, माझ्याकडे विहीर आहे माळ्यात, मी माळ्यातून टँकरने आणून घरी पोहोच करू शकतो. माझं पुरतं मी भागू शकतो. पण प्रश्न जनतेचा आहे. जनतेचा आहे. प्रश्न गंभीर आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी मतदान विखे साहेबाला करणार आहे. बीटेक ऍग्री झालंय आमचं. बीटेक ऍग्री काय करता आता सध्या? जॉबला आहे सध्या. कुठे?
श्रीगोंदा तालुक्यात. बर, श्रीगोंदा तालुक्यामध्ये. हो. काय शेवगावकरांचं मूड? शेवगावकरांचा तुतारी. तुतारी निलेश लंके साहेब. निलेश लंके साहेब. का हो? काय आमचं 5 वर्ष आमचे खासदार पहिले विखे साहेब आहे. आज आम्ही कोरडगावची आमचं गाव दत्तक असून आमच्या गावात त्यांनी फक्त डाळ वाटाय करता आली. मध्ये कधी आलेच नाही त्यांनी. आमचं गाव कधी पाहिलंच नाही म्हणावा असा विकास नाही त्यांचा. काय वाटायला आले होते? डाळ आणि साखर. डाळ आणि साखर वाटली, परत गावात आलेच नाही. परत आले नाही. तुमचं कोरडगाव त्यांनी दत्तक घेतले? दत्तक घेतलेलं आहे आमचं गाव. बरं, कधी घेतलं दत्तक? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी गाव दत्तक घेतलं. डाळ आणि साखरे व्यतिरिक्त कुठलंच काम नाही. बरं, तुमच्या कपाळावरती गंध आहे, तुम्ही हिंदू आहे आणि विखे साहेब म्हणताय की आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे, किंवा मोदी साहेब म्हणताय आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण हिंदू असून सुद्धा मोदीला मत का नाही देणार? असं कुठं लिहिलेलं आहे की हिंदूनच मतदान द्यावं, मोदीलाच मतदान द्यावं? असं तर त्यांनी सांगितलेलं नाही ना. नाही. मग असं काहीच नाही ना. कोणाला मतदान देऊ शकतो? मतदान एक अधिकार आहे. हा काय जातीवर नाही, कशावर नाही, कशावरच नाही. मतदान आहे आपण प्रत्येकाचा अधिकार आहे. ज्याला जे मला आज तुतारी वाजवा वाटली, यांना दुसरं काही वाटू शकतो, हे हिंदू असू शकतात. तसं नाही ना. म्हणजे मी हिंदू असेल तर ती माझी भावना आहे. भावना ही माझी. हिंदू ही माझी भावना आहे. मतदान वेगळं आणि भावना वेगळी. ह्या दोन नाण्याच्या 2 वेगवेगळ्या विरुद्ध बाजू आहे. या कधीच एक होऊ नाही शकत. सुशिक्षित आणि सुजाण तरुणांच्या भावना खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी माझे स्वतंत्र विचार आहेत आणि तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापोटी सामान्य माणसाच्या विकासाला छेद देत केवळ हिंदुत्व म्हणून किंवा धर्म म्हणून राजकीय मतं मिळू शकत नाही. तुम्हाला विकास करावा लागेल. हेच या सुशिक्षित तरुणांची भावना आहे या ठिकाणी. धन्यवाद. भाभी, शेवगावकरांचं राजकीय मूड काय आहे सध्या? सध्या लंके साहेब. लंके साहेब. लंके साहेब. बरं, लंके साहेब आवडतात तुम्हाला? आवडतात नाही म्हणजे जे कार्यकर्ता म्हणजे करणार आहे. बरं, जनतेसाठी, त्यांच्यासाठी लंके साहेब. लंके साहेब. सरकार कुणाचाही असो, कोणी पण असो, पण रोजगारवर मुद्द्यावर बोलायला पाहिजे. म्हणजे ना जाती धर्मावर बोललं पाहिजे. कारण की सरकार असं पाहिजे की सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. ते हिंदू असो, मुस्लिम असो. कारण की आम्ही सगळे एक भारताचे बांधवनी, म्हणजे हा आमचा एक घर आहे. पण आता प्रश्न असा आहे दादा, तुमचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. मला तुमचं उत्तर अत्यंत भावलेलं आहे. पण तुमचं शेवगाव शहर हे संवेदनशील शहर म्हणून या शहराची ओळख आहे. काय सांगाल? नाही, बरोबर आहे. शेवगाव शहर एकदम अति चांगलं आहे. इथं काही होत नाही. नाही, संवेदनशील शहर आहे. काही गोष्टी इथं घडलेले आहे. काय होतं माहिती आहे का, आजकाल जे काही जवान पोरं असतात त्यांच्या मनामध्ये विचार वेगळे असते. त्यांना कोणी भडकून देतो. त्याच्यामुळे हे समजा असा प्रसंग येतो. पण त्यांनी जर समजदारीपणा घेतला आणि त्यांनी आदर केला आणि त्यांना हे कळलं का भांडणांनी काय होणार नाहीये. कारण की किती तुम्ही भांडा, किती करा, पण आपल्याला शेवट एकत्र व्हावं लागतं. जेव्हा आम्ही सगळे एक होऊ त्याच्यानंतरच आमची प्रगती होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? बदल व्हायला पाहिजे की नाही? व्हायलाच पाहिजे ना बदल. कोण करेल बदल? आता ते मोदी सरकारने बरंच केलंय बरं का. त्यांच्यासारखं कोणी करू शकणार नाही. मुलींचे पण त्यांनी बरंच केलं. ज्या परिस्थितीतून आम्ही निघलो त्या परिस्थितीतून आमच्या मुलीने लढल्या पाहिजे ना. म्हणजे असं तर तुम्हाला एकच विचारेल, कमळ की तुतारी? ज्याचं जे मत असेल तुम्ही ते मत व्यक्त करायचे. काय सांगाल, कमळ की तुतारी? सर आम्हाला जे आहे ना आमचं, तुम्हाला एकाच शब्दात उत्तर द्या. कमळ की तुतारी? तुतारी सर. कमळ की तुतारी? हमारे 2 है, एक कमल एक राष्ट्रवादी. एक कमल को जाएगा, एक राष्ट्रवादी को जाएगा. शौगाव में हम 55 पे. शौगाव में क्या ना बंगले हुए. एक मत सांगा, कमळ की तुतारी? आम्ही तमिळनाडू गोष्ट मत सांगणार नाही. तुतारी जो कमळ की तुतारी? कमल ओनली. कमळ की तुतारी? कमळ की तुतारी? कमळ. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार तुतारी. हा, लंके साहेब लंके जिंदाबाद. कमळ की तुतारी माणसावाली कमळ. काय सांगाल? कमळ. काय सांगाल दादा, सध्या काय मूड आहे शेवगावकरांचा? विखे पाटील. जवळ आहे ना? विखे पाटील. बर, इथे एक उच्च शिक्षित तरुण आहे, व्यावसायिक. काय सांगाल, काय मूड आहे शेवगावचा? काही सांगता नाही. सांगता येत नाही की सांगायच येत नाही? सांगता येत नाही काही. बर, नमस्ते. क्या चल रहा है? कुछ नहीं, चढ़ अपना पेट पानी का. कैसा है? एकदम ठीक है. ठीक है, मजे में. क्या मूड है अब शेवगाव का? शेवगाव के लंके साहब की हवा है. लंके साहब की हवा है? हो. अच्छा, और विखे साहब के बारे में क्या कहोगे? किसके? विखे साहब के बारे में? विखे साहब के बारे में क्या बोले, 4 महीने हमारी दुकान बंद के, गाड़े बंद थे गाँव में.
नहीं की 4 महीने हम भूखे मरे हम। एक शहर संभाल सकते नहीं तो तुम जिला क्या संभालेंगे? एक शहर संभाल नहीं सकता तो जिल्हा क्या संभालेंगे? फिर ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत। सर्वसामान्य माणसाचं पोट ज्या गाडीवरती आहे तो गाडा जर 4 महिने बंद असेल, परपंच 15 एक लोक आहे घरात आमचे, 15 लोक आहेत, हो लहान मोठे सगळीकडे जाऊन कोणी आमचे गाड्या चालू केले नाही। बर फक्त लंके साहेबाकडे गेलो तर त्यांनी 1-2 दिवसात गाड्या चालू केले आमचे, 2 महिने झाले। बर त्याच्यावर परपंच चालू आहे आमचे। तुमचा प्रपंच चालू आहे म्हणून तुम्ही तुतारी फुंकणार? तुतारी फुंकणार आहे। बर तुम्ही काय म्हणाल? लंके साहेब बर काय पाथर्डीमध्ये वातावरण कोणाचं आहे? आता एवढं सांगता नाही आम्हाला, आता आम्ही तर मेंढ्या जोडीत आम्ही रानूमाळ फिरणार आहे, पण तुमचा भरपूर लोकांनी संपर्क येतो ना? हा मग आता काही म्हणतात लंके, काही म्हणतात विखे, काही म्हणतात लंके, काही म्हणतात विखे। हा किती टक्के लोक म्हणतात लंके? 50%। आणि किती टक्के लोक म्हणतात विखे? 40%। 40%। बर यांचं म्हणणं आहे 50% लोकांचं म्हणणं लंके आहे आणि 40% लोकांचं म्हणणं आहे विखे। खरं तर त्यांचं सुद्धा काय मत आहे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी त्यांच्याकडून प्रयत्न करूया। ताई नमस्कार। नमस्कार। काय चालू आहे? कांदा भरायचं काम। कांदा भरायचं चालू आहे। बर किती दिवस जाईल अजून? 2-4 दिवस जाईल अजून। एवढ्या उन्हात कांद्याचं काम करताय, ऊन नाही लागत का? नाही लागत, सकाळ भरतो 4 वाजता, सकाळी आणि 4 वाजता भरतात। बर काय वातावरण आहे तुमच्याकडे? राजकीय परिस्थिती कशी आहे? निलेश लंके साहेबच। निलेश लंके साहेब। बर तुमचं गाव कोणतं? करंजी। बर सगळे तुम्ही एकाच घरातली माणसं आहे? बर सगळ्यांचं म्हणणं करंजी आहे। तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि ज्येष्ठांपासून माता भगिनीपर्यंत सगळ्यांचं एकच मत आहे की आम्ही तुतारी वाजवणार आहोत। धन्यवाद।